काय रे, चाल ना का तू? हा काय कमाल शे तुम्ही? काय हा काय म्हणतो अजून? काय तुझं काय नेमकं रोजचं कट? उठला का चालला, उठला का चालला, उठला का चालला, नुसतं बाहेरच पाहिजे का तुला? हा पसारा काय पडला घरात, थोडीफार लक्ष नाही, काय नाही. त्या असतील रूम मालकीन येईल, काही विचार आहे का नाही तुझा? मालकीन काय करील येऊन? भाडं मागल ती, तिला भाडं दिलेलं आहे का? काय नाही दिलं 1 महिना तर काय होतंय? म्हणजे असं कस काय? पुढच्या महिन्यात बघू ना. पुढच्या महिन्यात बघू म्हणजे ती कोण आहे तुझी? मला डोकं तुझी नको कोण लावू. शेती मला सांग पाहिजे. मला डोकं लावू नको, मी चालो. तुला मुळीच बायको गई बर का? ती बायको गेली, दुसरी करील मी. दुसरी करायला असं रस्त्यावर पडेल का? घर मा लक्ष देत जाय जरासा. तुझी पेन्शन येईल ना तिची? माझी पेन्सिलवर काय, मन पेन्सिलवर काय काय करत जाऊ मी? भाडंच भरायचे तुला दुसरं काय भाडे भरायचं? किराणा कोण करी? तेवढं तू खावाली वनाची मजा ना, हात धुई बटस तू. मला डोकं लावू नको. डोकं लावू नको म्हणजे? चालले बाहेर. कशाला बाहेर चालला तू? पहिले याने सोय कर भाडाने. नाही माझ्याकडून काही, माझ्याकडे रुपया नाही. रुपया नाही, अहो पसार आवरत जाय, मग तुला तरी पसार आवरत जाय. घरात बी मी करू, बाहेर बी मी करू, सगळं मी पावा ना. का बरं? आता हे काम मीच करू. मग आजपर्यंत नाही काय, पण इथून पुढे तर कर. तुला वागणूक मुळेच बायको गई ना. ती बायको मी पाहिली दुसरी करतो, नाही तर तिलाच घेऊन येऊ. तू नको डोकं लावू, सकाळी मी निघालो. ती आत्ती खोली मालकी. वाटत आहे ना, ऑफिस बी बंद होऊन गेलं का काय समजत नाही ना. हो राम राम. अरे पांडू, बरं झालं मी तुला फोनच करणार होतो. अरे काय तुझी आई तुझ्याबद्दल तक्रारी सांगत होती बाबा. हा तरी ना तुम्हाला सांगितलं काय? आणि मग सांगितलं, मग काय खोटं नाटक सांगाल का? आई काय खोटं होतं? नाटक सांगत असती का? काय झालं? काय झालं म्हणजे आता तू प्रश्न विचार बरं स्वतःला. काय करतो तू नेमकं घरामध्ये? अहो लय डोक्याला ताण आहे, काय सांगायचं तुम्हाला आता. मग डोकं कासाठी दिले देवाने? ताण घेण्यासाठीच आहे ना. प्रत्येक ताणावर काहीतरी मार्ग असतो ना बाबा. काय करायचं? तुझं हे तरुण वय आता, काही काम धंदा करीत नाही आई म्हणे. खरी गोष्ट आहे, भाडे थकले, हा डोकं चालत नाही सरपंच. अरे तुझ्यासारखा तरुण पोरगा आणि खुशाल रूमचं भाडं सुद्धा भरू शकत नाही तू, म्हणजे कमाल झाली राव. हा ना. हा कसं काय व्हाय करणार? या भारत देशाचं कसं व्हायचं असं तरुण पिढीने जर वागलं तर? ती आई वाईटागच सुटली ना बाबा. सरपंच तुम्हीच करा काहीतरी भाडं बिडं. मी काय करू आता? एवढ्या महिन्याचं द्या ना भाडं. म्हणजे आता मी तुला सांगणं झक मारणं बरोबर झालं का? का बरं? मी तुला भाडं देऊ का? मी एक सरपंच या नात्याने आहे ना, माझ्यावाल्या खूप ओळखी हा. आहे. मोठमोठे ठेकेदार कॉन्ट्रॅक्टदार माझ्या ओळखीचे. हा. तिथं तुला मी आहे ना कामाला लावून देतो. अरे 500 रुपये रोज देतो ना बाबा ठेकेदार. कष्ट करायची दानत आहे ना तुझ्यामध्ये. हा का? मग 500 रुपये म्हणजे 15,000 रुपये महिना काम भेटेल काय ना. राहील? हा काम काय राहील? अरे जे सांगितलं ते काम करायचं म्हणजे काम करेल. पाणी मारायचं बांधकामावर, हा. थोडंसं सिमेंट काढून द्यायचं, हा. गवंड्याच्या हाताखाली थोड्याशा विटा द्यायच्या. हा. आणि तुझ्या बुद्धिमत्तेचा जर चांगला वापर केला तू, तर तुला सुपरवायझर म्हणून सुद्धा तो काम देईल ना. हा ना. हा ठेकेदार. मग फक्त बसल्या तुम्ही दिले असते ना 6,000 रुपये. अरे माझ्या तुम्हाला मतदान केलं नाही काय? अरे मतदान केलं म्हणजे मग मी काय? द्या ना एवढं टाइम. नाही माझ्याकडून नाही शक्य. चाल तुला मी आहे ना काम पाहून देतो एका ठिकाणी. मग आता तुम्ही काम पाहून देण्यापेक्षा द्या भाऊ 6,000. नाही माझ्याकडनं नाही. ठेकेदार माझ्या ओळखीचे आहे. तुला मी चांगल्या ठिकाणी का एक गोष्ट सांग, ऐका सरपंच. सांग. पुढच्या वेळेस तुम्ही उभे राहणार बरोबर? हा राहणार आहे. परंपराच केली तुम्ही. आता 5 छंदच येतो. दरवर्षी 20 उभा राहणार आहे मी. 20 वर्ष तुम्हीच भोगली, आता पुढची तुम्हीच भोगणार. निवडून येऊ बाई नाही येऊ, एक मी काम उभा करा. राहणार म्हणजे राहणार. पुढे बोल. एक सांग का तुम्हाला, सांग. पुढच्या वेळेस मी आहे ना 2 सोडून 4 मतं तुम्हाला देतो. काय बात करतो 3 तू? सोडून 3 वेळा मीच बटन दाबतो. एवढ्या वेळेस काय काय 6,000 काय काय म्हणला? 3 वेळा मी स्वतः बटन दाबून देईल. हा आणि मग काय मतदान करू? तुम्हालाच. म्हणजे तू जेलमध्ये जायचं आणि मी बी जेलमध्ये जायचं का? 7 मतं तुम्हाला देतो. 7. हा एवढ्या वेळेस 6,000ची मदत करा. अच्छा म्हणजे तो हिशोब तू आता लावून राहिला. हा. अरे काही पटल असं बोल याडपटा. काय काय बी बावळ्या आणतो. सरपंच आहे मी. हा? त्या बावळ्या दुसऱ्याला आणायच्या ना. म्हणजे मी अहो, 3 वेळेस बटन. मी एकदाच बोलतोय, फक्त करा मदत. नाही शक्य ते. काम कसं कुठं दाखव. चाल मी तुला ठेकेदाराकडे घेऊन जातो आणि तिला काम दाखवतो. चल. जेसीबी आली ती. जेसीबी थांबून जेसीबी खाली जातो का? थांबू का ती जेसीबी? मी लगेच ड्रायव्हर शिकतो. अरे तुझी लायकी आहे का जेसीबी चालवायचं? चला मग. जेसीबी चालवता येईल. जर यायला लागला ना तर 50,000 रुपये महिना आहे जेसीबीच्या ड्रायव्हरला. चल मी आता ठेकेदाराकडे तुला घेऊन जातो. इकडं? हा चल बरं. या इथं जवळच बांधकाम आहे. त्या बांधकामावर तुला घेऊन जातो मी आता. ये इकडं. हे बघा तू बोलला होता ना काय काम आहे नेमकं. हा ते बघ हे पाय तुझ्यासारखे तरुण पोरं माणसं बाया कामं करू राहिले दनादन. हा का? हा
अशा पद्धतीत तुला काम करावं लागेल कधी सुरू उद्या उद्या सांगशाल का? हा उद्या सुरुवातीला तरी आहे ना असं काम करावं लागेल. मग तुझं काम आवडलं का ठेकेदाराला हा. मग तुला सुपरवायझरचं काम देईल. लगेच सुपरवायझर करायचं? नाही लगेच नाही अगोदर आहे ना अगोदर बिगरी म्हणून काम करावं लागतं बाबा. सुरुवातीला 500 रुपये रोज आहे, नंतर सुपरवायझर झाला का 700 रुपये रोज होईल. आधीच सुपरवायझर सांगा ना काय. नाही रे अरे तसं नाही चाललं. तुमची वोटिंग नाही का हो सरपंच? अरे माझी मस्त वोटिंग आहे पण हे तुझ्या बा, पुढच्या वेळेस मी मतदानच करणार नाही तुम्हाला. नाही ते आलं लक्षात. ते काही करू नको. पुढच्या वर्षी मला उभं बी राहायचं नाही काही नाही. का बरं? माझी याच वर्षी आऊत झाली. लोकांनी पैसे खाऊन मत दिले नाही. हा. काय करतो ते सांगत बसायला कस काय आले तुम्ही? ते सांगत बसायला मला वेळ नाहीये. तुमच्या सरपंचकीचा फायदा मला काहीच झाला नाही. नाही अतिक्रमणात घर तुटलं माझं. आले का अरे होईल ना अधिकारी ऐकते तुम्ही? नाही आणि आता आपलं. आम्हाला बिगारी काम करायला लावतं म्हणजे. बरं पसंत एक तुला आता हे उद्यापासून एक काम पाहिजे जा. हा काय सरपंच म्हणे? चल ठीक आहे. आईला 6,000साठी हे काम करायचं? सरपंच डोक्यावर पडेल का? हे काम करील का मी? आईला सरपंचानं नाही घर वाचवलं माझं, हा भाड्याच्या घरात राहायला लावलं. ह्या सरपंचाचं काही खरं नाही भाऊ. हा काय आपल्याला मदत करू शकत नाही. हे काम काय आपल्याला जमणार नाही. पाहतो दुसरंच काहीतरी, नाही तर मरो भरील ती म्हातारी तिच्या ती भाडं. काय व्हायचं? काय होणार आहे ती? एक दिवस कटकट करील रूम मालकीन, 2 दिवस ऐकून घेऊ, होईल काय व्हायचं. चला जाऊ द्या. बाई काय करावं, हे मेल्याला खुशाल भाडं देत नाही. ओ सरपंच, काय होतंय? कुठं चालले तुम्ही? चाललो ऑफिसला. ऑफिसला चालले ना हा. तुम्ही? फक्त ऑफिसला जायचं, बसायचं, तिथं लिखापडी करायची. गावात काय चाललं, कुठं आपल्या कॉलनीत काय चाललं, तुम्हाला काही घेणं देणं नाही. काय बोलतात? माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच देऊन टाकलं ना. ऑफिसमध्ये जायचं, लिखापडी करायची, घेणं देणं करायचं, तेच काम करतो मी. अहो पण मग आमचं काय तुमचं काय म्हणजे नेमकं काय? सांगा सरपंच. तुमच्या भरोश्यावर त्या पांड्याला बुट्ट्याला रूम दिली भाड्यानी, त्यांनी अजून रूम भाडं भरलं नाही. हा का? मग चाय तो बाहेर तर लय ढवळे कपडे घालून येतो. अहो, त्या डवळ्या कपड्याला काय करतो, 2 रुपयाचे निळे आणतो, ती निळमध्ये भिजू घालू 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 कपडे घालतो. त्याचं काय ऐकायचं? त्याची माहिती आहे धुणं भांड्याच्या कामाला जाते म्हणून त्याचं घर चालतं. त्याला मी 3 महिन्यापासून भाडं थकेले. दरवेळेस मला म्हणतो 2 दिवसात देतो, 4 दिवसात देतो. मागं तर 15 दिवस गायब झाला होता. काय करायचं? आता माझ्याकडून काय अपेक्षा आहे सरपंच या मला नात्याने? तुम्ही भाडं भरून द्यायचं ते 3 महिन्याचं, सायंत्रिक 18,000 रुपये. म्हणजे मी भाडं भरून द्यायचं? मग कोण भरीन? गावामध्ये किती भाडेकरी राहता माहिती ना तुम्हाला? तुमच्या आणि सगळ्यांचं भरोश्यावर- भाडं जर मी भरलं तर माझं वाटलं होईल ना. तुमच्या भरोश्यावर दिलंय मी ते. काय माझ्या भरोश्यावर? ते फार तर बाकीचं त्याला मला आहे माहित ना, नाही. त्याला आणि त्याच्या आईला मी घरी समजून सांगू शकतो आणि त्याच्या आईला आणि त्याला आहे ना एखाद्या योजनेमध्ये काहीतरी फायदा करून देऊ शकतो. ते योजनेमध्ये का माझं भाडं भरलं येणार आहे का? मग काहीतरी 2 रुपये भेटेल ना त्यांना. अहो त्यांना ते योजना पार करूच, म्हणजे योजना यायची वाट बघावं लागन. मग ती योजना पास होणार, मग माझं भाडं म्हणजे मी काय त्यासाठी रूम भाड्याने देईल का? आणि तो पांडू काही काम नाही करीत का? तो चांगला तारणा मांड काही काम नाही तुम्हालाच माहिती, माझ्या अगोदरपासून तुम्ही त्याला गावात ओळखता. करत. मी आहे ना त्याला काहीतरी कामा धंद्याला लावून देतो वाटलं. मी त्याच्या घरी चालले त्याच्या आईकडे आता. का? त्याच्या आईला बघा मी कसं तमाशा चला झाला. मला वेळ आहे ना तर आपण दोघं जाऊन त्याच्या आईला समजून सांगू. काही चला. तो जर असेल घरी तर त्याच्याकडे बघू. चल तेव्हा ते घरच दिसतं बघा बसलेल्याच्या बाहेर. काय चाललं? आवरले असतील ना काम बिम? हा कामधंदे आवरले. अहो तुमच्याकडे चालू होतो आम्ही खास म्हणजे या ताई रस्त्यामध्ये मला भेटल्या. हा. आता काय तो गेला ना बाहेर उपर संध्या. बाहेर गेला का तो? हा. घरात नाही का आता? घरात. आम्ही म्हटलं दोघं मायलेक जर संगत जर भेटले असते तर बरं झालं असतं. नाही आम्हाला काय सोयरी करायची का त्याच्यासोबत? मला माझं भाडं ठेवा घराचं. यांनी कंप्लेंट केली माझ्याकडं भाडं थकलं म्हणे. मग आता आता तो काम करत नाही, धंदा करत नाही, त्याला करायचं तरी काय? आणि तो फक्त एवढं पेन्सिलवर बसलाय. हं? सरपंच मला बाकीचं माहित नाही, मला घर खाली करून पाहिजे ते पण आता घरात आहे. आणि या मॅडम म्हणत्या तुम्ही नाही मला इथं बसायचं तुम्ही. नाही ऐक ऐक घरात नाही, आहे, नाही. घरात बोलू का बरं? आपण. अहो, हे- तुम्हाला एवढी लोकांची लाज वाटते का भाडं भरता येत नाही का? शेजारी पाजारी गंमत पाहत्या ना. बसा तुम्ही इथं खाली. अगं घरात आहे, नाही. घरात बोलू आपण. नाही मावशी बसा ऐक इथं ना. खाली. नाही अहो टाइम नाही एवढा बोलायला आम्हाला. बसा 2 मला बाकीचं मिनिटं. माहित नाही ते पण तुमच्या बाहेर पोराला जगाला बोलून तमाशा घेऊ. करायचा का मग? जगाला तमाशा करायची एवढी भीती वाटते तर मग व्यवहार नीट करता येत नाही का तुम्हाला? करता येत नाही मला, गणेवार नीट करता येतो, पण आता नाही पोरग काम करायला लागलं त्याला काय करू? बाकीचं मला माहित नाही. तुम्ही आत्ताच्या आता रूम खाली करून द्यायचा मला. आता त्या पोराला बोलवा घरी. आता पाणी पाऊस ना कुठे जाऊ? पाणी पाऊस तर कोणतं पाणी पाऊस चालू झाला अजून एक चालूच पाऊस आहे पडला ना, नाही. लागणार ना जून. तुमच्या पोराला घरी बोलवा पहिले फोन करून. मला एक सांगा तुम्ही नाही. नाही रूम भाड्याने घेतला त्यावेळेस फोन करा त्याला, फोन करून त्याला घरी बोलवा. पोरगं बोलून काम जात करील आणि मग नाही. भरून- त्याची माय बी अशीच ठप्प आहे. हा का? मग आता त्याला बोली बोली इतकी थकी गऊ मी तर विचार ना बाहेर, पण तो पोरे ऐकतच नाही. वना का खाद का चालना बाहेर, वना का झोपना उठना चालना बाहेर. अहो त्यांनी रूम भाड्याने दिला तर तुमची पेन्शन बघून भाड्याने दिलेलं आहे. तुमचा पोरगा काम करील आणि मग एक मिनिट ऐका. पेन्सिल मला काय एवढं काय सांगते. करू भाऊ मी? हा?
हा पेन्सिल मा करू काय काय सांगा. मला एवढं शांततेमध्ये काहीच ऐकायचं नाही. मला आता भाडं पाहिजे ना, तर आता लगेच रूम खाली करायचा. मी त्याला फोन लावते. त्याला बोलून घ्या ताबडतोब. हॅलो हॅलो काय रे कुठे आहे रे कुठेशी असतो घरी या म्हणते लगेच मला. लवकर घरी ये. ते सरपंच आणि त्या आणि ती खोली मालकीन गरवानी पटकन घरी ये. 5 मिनिटात. हा आता खोली मालकीन म्हणलं येतो का नाही काय माहिती पुन्हा ते नको आता सांगायला ना. काम करता त्याच्या आईला बी माहिती ना, आज सांगितलं तो घरी बुचकाळायचा नाही म्हणून. खरं सांगा आता येईल का तो? बरी हिंडू लागला पण समोर आता येईना. सांगू तरी त्याला कोणता कारण सांगत जाऊ. दुसरं काहीतरी बोलायचं. निघी गेली त्याने हा अजिबात कामधंदा करत तुम्ही नाही. तुमच्या बाकीच्या प्रपंचाच्या भानगडी नका सांगू. त्यांचं भाडं आहे ना कसं देता येईल हे शोधा फक्त. निष्कारण माझेवाली गळचे पिऊ राहिली ना सरपंच या नात्याने, त्याचं डायरेक्ट म्हणे तुम्ही भरून द्या. आता मी कोणाचे भाडे भरू? गावामध्ये किती भाडे करू राहतात. हा मला म्हणते तुम्ही द्या 6,000 रुपये महिन्याप्रमाणे. सांगितलं मला तुम्ही भाडं भरून द्यायचं म्हणून. मी एवढा महिना थांबे नाही 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 पूर्ण दे दे. नाही जमणारच नाही. तुम्ही बाकीचा सगळा खर्च बंद करा आणि त्यांचं भाडं ताबडतोब पेड करा. सगळी आपिली करी टाकेल म्हणे काहीच बघा तो तेल सरपंच. नसेल. हा माझं ना रिकामं डोकं खराब होते. मी घरात जाऊन सामान बाहेर फेकणार. म्हणजे तो जगाला तमाशा कसा दिसेल तमाशा नाही मग. का बरं? आणि ते करू शकतात बरं का तसं. 1-2 भाडे करीनात त्यांना असंच केलं होतं. मी खरंच ते करी. असाच बेवडा भाडे करी होता. एक त्यांनी सगळे डबडे बाहेर फेकले होते. मग तिने ताबडतोब संध्याकाळ भाडं दिलं. आपण घरात जाऊ चहा पाणी करू. नाही काय चहा पाहिजे नाही नका. करायचं आम्हाला, काही खायचं बी नाही तुमची तर. त्या कोणाच्या तिकडे पाणी पित नाही माहिती. मनाकडे तर पाय. मी कोणाकडेच बघत ते तुमच्याकडे बघू बघत मावशी 3 महिन्यापासून थांबले मी. हा तो येतो कधी टवल फोन करा. काय करायचं लावा मग? मला परत फोन. त्याला म्हणा 5 मिनिटाचा एवढा वेळ लागत असतो का? कळत नाही का? हॅलो काय रे येणारी पटकन घर. तुला काहीच नाही समजे राही ना का गयात ते असे. हा गयात तू ये घर. हा गयात तू ये पटकन. पाहिलं का? गयात गयात. हा खरं बोल राही ना मी. तू पटकन घरे लगेच ये. नाही तर कुठे वशी तरी मी येसू बर का मग. ये मग पटकन येतो मी. बघितला किती नालायक आहे पोर. बरोबर आहे ना. गेले का म्हणतात ते. तुम्हाला मागाशी चूक झाली तुमचीवाली. मालकीनबाई आली खोली मालकीनबाई आली हे सांगायला नको होतं. आणि सरपंच आले तर मुळीच सांगायला नको होतं. भेटला होता का तो तुम्ही बाहेर भेटला होता का तुम्ही? हा मग भेटला होता ना. काय म्हणतो हे बघा ऐका ना मावशी, तो काय म्हटला तो भेटला का नाही मला ते काहीच सांगू नका. तुम्हाला माहिती का मला बीसीचे पैसे भरायचे. मला पहिले पैसे द्या. तुम्ही काहीतरी मला 2 करा. महिन्यात तरी भाडं द्या. बाकीचं मी इथून हटणार नाही. तसे सरपंचाला पण इथून जाऊ देणार नाही मी आता. बरी गंमत आहे का आता. तुम्ही निर्णय घ्या नाही तर त्या सरपंचाला काम सरपंचाला करू देणार बहीण आपलं भाडानं विशेष आहे ना. त्या बाबामुळे मी हे घर भाड्याने दिलं होतं. नाही तर माझं घर भाड्याने द्यायची पण गरज नव्हती मला. काय आहे सरपंच या ना त्यांनी बऱ्याचशा गोष्टी आहे ना लोक माझ्या भरोश्यावर करतात. वना पाहतो. ये भाऊ ये. का घरी अरे काय घरी काय नाही. हा मॅडम बरी आहे का? दारू बिरू पिऊन आला काय तू? नाही मॅडम बरे आहे का? अरे तू बरा आहे का? मला घराचं भाडं दे. मला बीसीचे पैसे भरायचे. माझा नवरा मला बी घराचं बरं माझ्याकडे बोट करतो म्हणजे घरामध्ये तू राज आहे आरामशीर. मला बरं सांगतो का? निवडून आले ना लाज आमच्या वाटते का बरोबर. तुला? हा निवडून आले ना आमच्या अरे बरोबर. काय बोलतो सोबत घे असं एक बोल. काम कर ना, तुझ्या वाट्याचं लग्न तेच करतील, हा. पोरं तेच काढतील. तू काय राहतो इथं? हा हे असं बोलणं ऐकायचं त्यामुळेच आहे हे दिवस आले मला. माझं घर तुटत काय ते होतं. घर तुटत होतं अतिक्रमणात. बोलला नाही एक शब्द हा माणूस. पाहिलं का? अरे ती जागा जर अतिक्रमणचीच असेल ते घर कसं राहील? तुला बांधताना अक्कल नव्हती का अतिक्रमण? याने दिलं होतं ना गावठाण. लोक मला खेटराने हाणतील ना. अतिक्रमण तोडायला जर विरोध केला मी तर अतिक्रमण ते अतिक्रमणच राहत असतं. तिकडे सक्का भाऊ का असा ना. आपण सरपंचाला भाडं भरीत एखादं काम नसतो. पाहून द्या ना. सरपंच गेला तर काम दाखवायला. आपण भाडं भरीत नसतो. तो डायरेक्ट म्हणतो मला सुपरवायझरचं काम पाहिजे. याच्या बापाची पेंट आहे का यार सुपरवायझरचं? कोण सुपरवायझर नाही. त्याला म्हणलं अगोदर घरात तांब्या बरी घेत नाही सुपरवायझर. अगोदर 500 रुपये रोजानी काम कर बिगरी मध्ये मग तुला 700 भाडं मी रुपये. भरीत नसतो. सरपंचाकडून भाडं घ्यायचं. ऐकायचंय का नाही? सरपंच द्या पैसे द्या ए, थोडेसे. अरे तुला लाज वाटते का काही तुला? ए बाई, तुम्ही आहे ना बऱ्यावर ऐकणार नाही असे. हा निघा बा घराच्या अरे बाप बाहेर. ए, निघ घराच्या बाहेर, निघ, निघ. तुम्हाला सवलती ए देऊन टाक भाडं. भाडं नाही गोदड्या ठेवा. हा चला गोदाड्या काय
गोदाड्या काय राहू दे तिला, दरिद्र ठेवून काय करू आम्ही? राहू दे तुला. याला काय उपलस माणूस आहे भाऊ हा हे करायचं होतं का तुम्हाला सत्यानाश हा परत या अशी दळभद्री माझ्या दारात आणायची नाही बरं का, नाही तर गावातून सरपंच नाही तुमचं पुरा अख्खं खानदान करायचं, गावाच्या बाहेर काढायचं. आता मी ते अशाच खोडीचे चेक करून पाहिलं का त्या आता एक करा या गोदाड्या इका आणि याचं वाला काही रूम भाडा येईल ना ते घेऊन टाका तुम्हाला जरा या गोदाड्यांना आणि तुमच्या सरनावर नेऊन घाला तिकडं, ते विकून कुठे पैसे दिले होते का तुम्हाला भरायला? मी झक मारले तुम्हाला भाडेकरी पाहून दिला इथून पुढे ना कोणीच गावामध्ये भाडेकरी पाहून देणार नाही मी निघावा घरी. हा का घरी म्हणजे त्यांची कसर माझ्यावर काढून राहिल्या का भेटू नका परत आपल्याला